हॅलो हाय नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ आहे. छान अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे माझ्या मुलीने आणि गॅसची अशी छान पूजा वगैरे झालेली आहे. माझी छान साफ करून असं देवपूजा वगैरे झालेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या स्वामी महाराजांना पण असा हार बनवून घेतला आणि हार वगैरे असं लावून पूजा छान केलेली आहे. नंतर कुकर झाला, डाळ आपली पुरणाची डाळ आणि भात असं लावून घेतलं होतं. तुम्ही पाहू शकता इथे पुरण ही माझं शिजायला चालू आहे. अशा पद्धतीनं पुरणावरणाचा आपला स्वयंपाक ही सुरू आहे. आणि अक्षय तृतीया म्हटलं की पहिल्या आपला आंब्याचा रस असा पहिला रस असतो. आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे. पहिला रस म्हणजे की अक्षय तृतीयालाच असतो आमच्याकडे. अक्षय तृतीया असं आणि अक्किदी असंही म्हणतात. तुमच्याकडे अक्किदी म्हणतात का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर असा अक्षय तृतीयाला पहिला आमरस आमच्याकडे होत असतो आणि देवाला हा नैवेद्य आणि सुवासिनी वगैरे घालत असतात. पितर सुवासिनी असं म्हणतात. आणि छोटे छोटे जे मातीचे असे मडके असतात ते आणायचे असतात आणि अख्खी कुरडी, अख्खा पापड आणि एक नैवेद्य त्याच्यावर ठेवून असं देवघराच्या समोर पूजा करतात. तुमच्याकडे ही प्रथा आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे सर्व गावाकडे करतात आमच्या पितर सुवासिनी, ते पूजा वगैरे सर्व. तर अशा पद्धतीचं अक्षय तृतीयाचं असतं. तर मला पाहू शकता तुम्ही इथे माझा रसही तयार आहे आणि हळूहळू माझा सर्वच स्वयंपाक मी इथं काही पूर्ण शूट केला नाही, कारण प्रत्येक वेळेस तीच रेसिपी असते पुरणाच्या स्वयंपाकाची. आमटी ही ते कटाची माझी झालेली आहे. भज्याचं पीठ ही मी ते भिजवून ठेवलेलं आहे. माझ्या मुलीने खूप छान अशी मदत केली आणि तिने मला पुरण वाटून दिलं. त्यानंतर तोपर्यंत मी इथं भजे पापड तळून घेतले आणि त्यानंतर इथे माझ्या सुरू आहे त्या म्हणजे पोळ्या करायच्या. तर अशा पद्धतीने माझ्या पोळ्याही इथे सुरू आहे. पहिले तर मी 2-3 इथे चपात्या बनवून घेतल्या आणि मग इथे माझ्या पोळ्या सुरू आहेत. तर पोळ्या करण्यासाठी ना खास टिप्स आहे की छान असं पीठ मळून घ्यायचं असतं. आपलं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं. पहिलं घट्ट पीठ मळून ठेवायचं आणि एक 15-20 मिनटानंतर आपलं पोळ्यासाठी थोडंसं सैलसर पीठ करायचं आणि छान असं मऊसूत पीठ मळून झाल्याच्या नंतर थोडासा उंडा घ्यायचा आणि पुरण आपलं छान झालेलं तयार ते पुरण त्याच्यामध्ये घालून असं छान उंडा भरून घ्यायचा, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि उंडा भरून घेतल्याच्या नंतर असं आपली पोळी हलक्या हलक्या हाताने अशी आपली पोळी लाटून घ्यायची. छान मग अशी छान तयार होते ती मऊसूत अशी लुसलुशीत आपली फुगुंटम अशी पोळी तयार होते. तुम्ही पाहू शकता किती छान माझी पोळी इथे झालेली आहे. तर अशा प्रकारे मी सर्वच इथे पोळ्या चपात्या सर्वच असा स्वयंपाक करून घेतला आणि मग आपल्या स्वामी महाराजांना पण नैवेद्य इथं द्यायचा होता मला. तर मी छान असं आपलं ताट स्वामी महाराजांचं वाढून घेतलं. तर असा होता मिनी ब्लॉग. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.